नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे तालुक्यातील खोरदळ गावातील जीर्णावस्थेत असलेली विहीर बुजवा, ग्रामस्थांचे तालुका पोलीस प्रशासनाला निवेदन। जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा झाली, अध्यक्ष सौ धरतीताई देवरेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न। हॉटेल राज पॅलेस येथे झालेल्या मारहाणी प्रकरणातील तिघांना अटक, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डींची पत्रकार परिषदेत माहिती। 17 जुलै 2024 पासून धुळ्यात चातुर्मास निमित्ताने जैनाचार्य महाराजांचे प्रवचन, पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील खोरदळ गावात अतिप्राचीन अशी विहीर असून या विहिरीचा गेल्या अनेक वर्षापासून गावातील ग्रामस्थ वापर करत नाही। शिवाय विहिरीत दूषित पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले आहे। त्याचप्रमाणे विहिरीला कटाळे नसल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान विहीर बुजण्यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने काही दिवसांपूर्वी पंचायत समिती प्रशासनाला निवेदनही देण्यात आले। मात्र दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्याने आज पुन्हा खोरदळ गावातील अनुसूचित जातीतील राहत असलेल्या नागरिकांच्या वतीने जीर्ण अवस्थेत असलेल्या विहीर बुजविण्यासंदर्भात धुळे तालुका पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी खोरदळ गावातील ग्रामस्थ, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहणार खोरदळ हे आमचे दलित वस्तींसाठी जे विहीर आहे फार इसवी सणापूर्वी ते आहे आणि ते विहिरीपासून त्या दलित वस्तीला फार मोठा त्रास होतो आणि गावातले जो गटारीचं पाणी आहे ते विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि आजूबाजूचे शेजारी आहेत त्या विहिरीमध्ये कचरा टाकला। विहिरीचं कंप्लीटली दूषित झाले, विहीर ढोसळलेली आहे, तिचा कट्टा तुटलेला आहे आणि पाणी खराब झाल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये त्या विहिरीची दुर्गंधी होते। आजूबाजूला जे शेजारी आहेत दलित वस्तीचे त्या शेजाऱ्यांना त्या ठिकाणी डास, डेंगू, मलेरियापासून फार मोठा त्रास होतो, म्हणजे आरोग्य खराब होतो। आणि जर शासनाने जो आम्ही संबंधित ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून घेतला आहे आणि त्या ठरावानुसार जर ती विहीर बुजते तर तो सगळा त्रास निपटारा होतो। धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज रोजी धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा सौ धरतीताई देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। दरम्यान आजच्या सभेत विषय पत्रिकेवरील विषयांवर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली। याशिवाय सदस्यांचे रजेचे अर्ज असल्याने त्यांच्या रजा मंजुरीबाबत विचार करणे, विषय समित्यांनी त्यांचे मागील सभेत केलेल्या ठरावावरील कारवाईचा आढावा घेणे, शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करणे इत्यादी विषयांचा समावेश यांच्यासह सभेत जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समित्यांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांचा अहवाल आजच्या सभेत सादर केला। यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा सौ धरतीताई देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, BS अकलाडे, सभापती हर्षवर्धन दैते, सभापती कैलास पावरा, सभापती सोनीताई कदम, सभापती ज्योतिताई बोरसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। आपले जेवढे पीक कर्जदार आहेत तेवढे जिल्हा बँक स्वतः पैसे भरते। त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा बँकेने गेल्या वर्षी 15,600 लोकांचा पीक विमा काढला होता। त्याच्यातले 11,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला। 5 कोटी वरती समथिंग अमाऊंट आहे, 5 कोटीच्या वर जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या विषयी जिल्हा बँकेचं प्रतिनिधित्व करतो म्हणून इथे सांगायला तुमच्या बँकेचा अभिनंदन करतो। स्थिती पाहता आपण शिंदखेड्यात किती शिक्षक कमी आहेत, धुळ्यात किती कमी आहेत, आपण जर नव्याने परत वर्ग वाढले ना तर परत तेच विषय शिक्षक पाहिजे तुम्हाला। आपल्याकडे 6-7 आमच्याकडे तुम्ही सांगता की 1 किलोमीटरच्या परिसरात कुठे 5वीचा वर्ग। आता आमचं सांगोडे गाव, आमच्या सांगोडे गावाअंतर्गत आमच्याकडे एक मारखेडी म्हणून वस्ती, सॉरी पानखेडी म्हणून वस्ती, तीच आमच्या गावापासून 2.5 किलोमीटर आहे। तिथे जिल्ह्यामध्ये शाळा नाही का? तसं तिथे मागणी करू शकतो। नाही गावांतर्गत आहे पण तीच पावली गेली त्याला किती हा विषय लगेच मग शासनाच्या परिपत्रकाचं लगेच आपण पाठपुरावा करून हा विषय मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल राज पॅलेस येथे दारू पाजली नाही या कारणावरून दोघांना गंभीररित्या मारहाण करण्यात आली। या प्रकरणी तिघांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला। दरम्यान या प्रकरणातील काहींना अटक देखील करण्यात आलेली असल्याची माहिती आज धुळे येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय
एस ऋषिकेश रेड्डी साहेब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदरची कारवाई ही मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक मोरे हे तपास करीत असल्याची माहिती देखील आजच्या या आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. मोहाडी पुलिस स्टेशन के अंडर 29 ऑफ जून में एक क्राइम हुआ है, तो उसमें एक दो आरोपी है, तो उसमें लाठी एंड उसका जो वेपन्स यूज़ करके दो लोगों के ऊपर अटैक किया था. तो ये विषय हुआ था. फिर उसके बाद हमने आज वो हमारा कॉग्निजेंस में आया था वो क्राइम, तो उसमें हमने FIR दर्ज किया गया है. तो उसमें एक जो दोनों अक्यूज़्ड हम अरेस्ट करने के लिए हमारा टीम्स वगैरह रवाना किया है. तो उसमें एक इम्पॉर्टेंट बात यह है कि जो हमने 3 लोगों को आरोपी किया है, जो 2 आरोपी इसमें अक्यूज़्ड है तो वो है, एंड एक आरोपी जो है वो जो होटल का ओनर है. तो हमने इसीलिए आरोपी किया है क्योंकि वहाँ पे वो होटल में रात में 12:30 बजे कोई इंसिडेंट हुआ है, बट वो कोई भी पुलिस स्टेशन में कहीं पे भी ऐसे इंसिडेंट हुआ है ऐसे इन्फॉर्मेशन दिया नहीं है. तो उसके लिए हमने उसको भी आरोपी किया है. तो ये मैं सभी दूल्हेवासी एंड होटल वाले हैं एंड कोई भी कहीं पे नागरिकों को मेरा ये विनंती है कि कहीं पे भी आप ऐसे घटना देखते हैं, प्लीज़ हमको पुलिस प्रशासन करो इन्फॉर्म करो. हम सतर्क है ऑलवेज, है ना. आप जैसे भी होता है हम इमीडिएटली पहुंचेंगे, गुना रजिस्टर करेंगे, 100% ट्रांसपेरेंसी से तपास करेंगे. बट प्लीज़ आप उसको इश्यू को दबाने की कोशिश मत करो, है ना. तो वो गलत है. तो आज जैसे हमने होटल वाले को भी मैं ये विनंती करता हूँ कि हमने हर दिन दूल्हे में 10 वास्ता शॉप्स वगैरह बंद करते हैं, प्लीज़ वो फॉलो करो. 10 वास्ता से कोई भी शॉप ओपन नहीं करना है, ये शासन का निर्णय है. तो प्लीज़ मेरा ये रिक्वेस्ट है कि प्लीज़ 10 वास्ता क्लोज़ करो. एंड जिसके पास हाईवे पे जो होटल्स है उसके वहाँ पे दारू बिक्री नहीं होना चाहिए. वहाँ पे प्लीज़ उसके ऊपर भी हम कार्रवाई करेंगे आज से. तो वहाँ पे वो भी होना नहीं चाहिए. तो ये मेरा प्लीज़ रिक्वेस्ट है कि जहाँ पे भी होता है प्लीज़ पुलिस प्रशासन को इन्फॉर्म करो. धन्यवाद. राजधानी दिल्लीत तब्बल 4 वेळा चातुर्मास निमित्ताने प्रवचन देणारे आचार्य पद्मभूषण पुरस्कारप्राप्त मुनीश्वरजी महाराज यांची धुळ्यात दिनांक 17 जुलै 2024 पासून दररोज सकाळी 9 ते 10 या वेळेत विशाल प्रवचन होणार आहे. या प्रवचनात आचार्य श्री आदर्श मानवी जीवनाच्या नीतिमत्तेवर सोपे आणि स्पष्ट शैलीत चर्चा प्रवचन करणार आहेत. याशिवाय नात्यांच्या कसोटीवर राम व तणावमुक्तीसाठी उपाय अशा अनेक जीवनस्पर्शी विषयावर दर रविवारी प्रवचन होणार असल्याची माहिती देण्यासाठी आज धुळे शहरातील गली नंबर 2 येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान आचार्य विजयरत्न श्रीश्वरजी महाराज, साध्वी सवेग निधीजी, साध्वी देशनाजी तसेच शीतलनाथ संस्थाचे गोविंदजी सोनी, श्रीपाल मुनोद, विनू शहा, महेंद्र परमार, राजेंद्र वंसाळी, डॉक्टर जयंत शाह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. क्या मिलेगा? इनका जवाब ये है कि दूध को हम क्या दे रहे हैं. आप दूध को पानी देंगे, आपको पतला दूध मिलेगा. दूध को शक्कर देंगे, मीठा दूध मिलेगा. दूध को नींबू देंगे, फटा हुआ दूध मिलेगा. और दूध को जामुन देंगे, आपको दही मिलेगा. दूध से क्या मिलेगा वो प्रश्न नहीं है, हम दूध को क्या दे रहे हैं. आज पूरी यंग जनरेशन से हमें क्या मिलेगा वो प्रश्न का जवाब हम इनको क्या दे रहे हैं. 4 संस्था इतनी ताकत वाली है. एक शिक्षा, एक सत्ता, नंबर 3 संघ और नंबर 4 मीडिया. इस 4 में सबसे टॉप पे ताकत वाली कोई चीज़ है वो मीडिया. मैं दिल्ली में 4 साल लेके आया. सेक्स एजुकेशन पॉलिसी, मेक एक्सपोर्ट पॉलिसी, पोर्नोग्राफी वेबसाइट और चैरिटेबल ट्रस्ट पे 30% डोनेशन. इनके लिए मैंने संसद में गया था, पिटीशन एडमिट की थी, मगर मुझे सबसे ज़्यादा सपोर्ट किसी एक संस्था ने किया वो मीडिया, प्रिंट मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया. और सबसे बड़ी बात तो वो याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.